नमस्कार, मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी कांदा फ्राय करणार आहे। तर त्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालं ना की आपण कांदा टाकून घ्यायचा। कांदा ना असा उभा आणि बारीक चिरून घ्यायचा, एकदम पातळ, म्हणजे तो पटकन तळला जातो। आणि कापल्यानंतर आहे ना थोडं हे असं करून घ्यायचंय, म्हणजे तो सुटा होतो, वेगवेगळा होतो आणि पटकन फ्राय होतो। कांदा टाकून घ्यायचा, थोडा थोडा 2 वेळेला भाजून घेणार आहोत। आपला कांदा फ्राय होतोय ना तोपर्यंत आपण बिर्याणी मसाला बनवून घेऊया। बिर्याणी मसाला मी घरातच बनवणार आहे, मी विकतचा नाही आणलाय। त्याच्यात टाकणारं साहित्य सांगते मी। तमालपत्र घेतले, जावेत्री घेतले, दालचिनीचा मोठा तुकडा घेतलाय आणि मी थोड्या क्वांटिटीमध्ये मसाला बनवणार आहे। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ शकता। तमालपत्र, जावेत्री, दालचिनी घेतली आहे, 1 चक्री फूल घेतले, 5-6 काळी मिरी, 3 लवंगा घेतल्यात, 1 मोठी वेलची घेतली आहे, 4 हिरव्या वेलच्या घेतल्यात, शहाजिरं घेतलंय आणि आपलं साधं जिरं घेतलंय। आणि इथे मी ना लाल तिखट असतात ना त्या मिरच्या घेतल्या। आता आपण हे टाकून घेऊया। गॅस कमी मध्येच हे छान भाजून घ्यायचंय। इकडे कांद्याकडे पण लक्ष ठेवायचं। कांदा ना छान गोल्डन ब्राऊन करायचा आहे, एकदम असं काळा नाही करायचा। गॅस कमी करूनच ठेवायचा आहे, कारण आपण एका वेळेला 2-2 कामं करतोय। मसाला करपला ना तर टेस्ट एकदम वेगळी लागते। इथे मसाला छान भाजलाय, मी गॅस बंद करते। शेवटी कसुरी मेथी टाकायची। मी लास्टला कसुरी मेथी टाकली कारण मी ना भाजलेली आहे आणि छान त्याची पावडर केलेली आहे, म्हणून मी शेवटी टाकली आहे। आता हा मसाला थंड झाला ना की आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। कांदा पण आपला छान गोल्डन झालेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि मी इथे टिश्यू पेपर घेतलाय, त्याच्यावर आपण टाकून घेऊया। आता हा बाकीचा पण टाकून घेऊया। ते ना आपण कांदा छान फ्राय झालेला आहे। आपण गॅस बंद करून आहे ना आपण कांदा काढून घेऊया। मी ना अर्धा किलो चिकन घेतले। आता आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया। सर्वात प्रथम इथे ना आलं लसणाची पेस्ट टाकायची। 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि दही घेतलेलं आहे। हे दही ना छान फेटायचं आहे, करून घेऊया। आता इथे 1-1.5 चमचा हळद टाकायची। हे घरचं लाल तिखट आहे। इथे 1 चमचा धणा पावडर टाकली आहे आणि 1 चमचा जिरा पावडर टाकते। बिर्याणी मसाला केला ना तो टाकूया। 1-2 चमचा टाकते मी। इथे काश्मीरी लाल आहे, हे 2 चमचा टाकणार आहे। आणि इथे आपण फ्राय केलेला कांदा आहे ना याच्यातला अर्धा टाकून घ्यायचा आहे। अर्धा गार्निशिंग साठी ठेवणार आहे। इथे ना कोथिंबीर टाकायची भरपूर, पुदिना टाकायचा आहे। लिंबू घेतलाय मी, हा पिळून घेणार आहे। बिया पडू नये म्हणून आहे ना असा हात धरला ना की बिया बरोबर हातावर पडतात। सगळ्यात लास्ट मीठ टाकायचंय। हे सर्व आहे ना मिक्स करून घेऊया। सगळा मसाला आहे ना लावून आहे ना हे 3 ते 4 तास मुरत ठेवायचं असतं, पण आता आपण लगेच बनवणार आहे त्यामुळे 1 अर्धा तास तरी हे आपण मुरत ठेवूया। आता आपण हे असंच झाकून ठेवून देऊया। तांदूळ आहेत ना 1 तास झाला भिजत घातलेले होते, मी पाणी काढून घेतलेलं आहे।
इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात आपण हे खडे मसाले टाकून घेणार आहोत. तमालपत्र आहे, हिरवी वेलची 2 आहे, एक मोठी वेलची आहे, मसाला वेलची, दालचिनीचा तुकडा आहे, चक्री फूल आहे आणि हिरव्या मिरच्या आहे. मीठ टाकणार आहोत. इथे ना आल्या लसणाची पेस्ट केलेली आहे, ते 1 चमचा टाकते मी. पाण्याला उकळी आली ना की आपण तांदूळ टाकून घेणार आहोत. बघा इथे छान आहे ना उकळली. पाणी असंच उकळतं करायचंय. आणि आता आपण हा तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकताना ना गॅस थोडा कमी करायचा आहे, नाहीतर ते पाणी आपल्या अंगावर उडू शकतं. पण तांदूळ ना 1 तास भिजत घातलेला, त्यामुळे ना अगदी 5 ते 7 मिनिटात तांदूळ रेडी होतो. आपल्याला एक 90% फक्त तो शिजवून घ्यायचा आहे. इथे ना 5 मिनिटं झालेली आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण हा भात आहे ना निथळून घेऊया. भात असं छान पसरवून घ्यायचा आहे. मी आधी तो निथळत ठेवलेला. आणि आपण हे जे खडे मसाले टाकलेले आहेत ना, हे सगळे काढून टाकणार आहे मी. तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची वगैरे ठेवू शकता. भात आहे ना असा छान असा पसरवून ठेवायचा, म्हणजे तो मोकळा होतो, गिजगा होत नाही. आता आपण आहे ना मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना त्याला फोडणी देऊन घेणार आहोत. आपण ह्याच्यामध्येच कांदा फ्राय केलेला होता, तर मी हेच तेल वापरणार आहे. तेल गरम करून घ्यायचंय. इथे तेल गरम झाले. आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घेऊया. इथे ना आपण आता मी इथे ना 2 टोमॅटो आहेत ना, हे मिक्सरला लावून घेतलेले होते, त्याची मी पेस्ट केली आहे, ती मी आता टाकून घेते. मिक्स करून घ्यायचं. मी एक्स्ट्राचं पाणी नाही टाकत आहे, फक्त हे भांडं धुतलंय ना ते फक्त पाणी टाकलंय. आता हे चिकन आहे ना आपण शिजवून देऊया छान. झाकणातून वाफ जाऊ नये म्हणून मी एक असं जाडसं हे ठेवते खलबत्ता. तुम्ही भरलेला पाण्याचा टोप वगैरे ठेवलात ना तरी चालेल. इथे आपलं चिकन पण आहे ना छान शिजलेलं आहे. आपण ठेवलं ना त्याच्यानंतर मी 2 वेळा चेक केलेलं आहे. चेक करायचं, कारण खाली लागू वगैरे शकतं, कारण आपण ह्याच्यात पाण्याचं प्रमाण एकदम कमी टाकलेलं आहे. थोडं तूप टाकणार आहे आणि इथे लास्टला थोडी कसुरी मेथी टाकायची घेणार आहे. इथे ना गॅस बंद करते. आता आहे ना हा आपण टाकून घेऊया वरून. थोडा भात टाकून घेतलाय. हा बिर्याणी मसाला आहे ना, हा जरा टाकून घेते. थोडं तूप टाकायचंय. आणि इथे मी ना फूड कलर घेतलेला ऑरेंज, त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि थोडं दूध टाकलंय. तुम्ही इथे केसरचं पाणी पण घेऊ शकता. हा तळलेला कांदा आहे ना, हा टाकून घेते. थोडा पुदिना टाकायचा आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची. आता पुन्हा आपण थोडा राईस टाकून घेऊया. पुन्हा इथे थोडंसं तूप टाकून घेणार आहे. थोडा फूड कलर आहे तो टाकून घेते. कांदा आहे हा सगळा टाकून घेते मी, आणि पुदिना पण टाकून घ्यायचा आहे. आता इथे आपण आहे ना हा टोप आहे, मी इथे ना एक तवा ठेवलाय. गॅस फास्ट आहे. तवा गरम झाला ना की आपण हा टोप ठेवून घेणार आहे. आणि हवा जाणार नाही असं झाकण ठेवायचंय. त्याच्यावर एक वेट ठेवलंय मी आणि फास्ट गॅसमध्ये 5 मिनिटं फक्त आपण त्याला दम देऊन घेणार आहोत. इथे ना 5 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करते आणि हे असं अजून 5-7 मिनिटं आपण हे असंच ठेवून घेणार आहोत. म्हणजे ना आतमध्ये ती छान अशी दम होत राहते. आता आपण नंतर मग आपण प्लेटिंग दाखवते मी तुम्हाला. इथे बिर्याणी बघा झालेली आहे आपली छान. भात बघू शकता किती असा मोकळा झालेला आहे मस्त.
आणि टेस्टला पण खूप छान लागते. प्लेटिंग करूया आपण. हे बघा आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. नक्की करून बघा, अगदी हॉटेलसारखे होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.